या ठिकाणी स्वामींनी भट्टोबासांना भिक्षांनाचे महत्व निरूपण केले। नित्यदिनी विहरणाला जात असताना महाद्वाराच्या बाहेरील बाजूस चरणचारी उभे राहून सर्वज्ञ दिशा अवलोकुनी अमंगल असणाऱ्या दिशा मंगल करीत होते, ते हे ठिकाण होय। अशा प्रकारे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या श्री चरण स्पर्शाने पावन झालेल्या या डोमेग्रामच्या पवित्र भूमीला अभिवादन करूया। कौनी ठाई कौनी विशेष, कौनी ठाई कौनी विशेष, अवघे विशेष डोमेग्रामी असती, अशी महिमा असलेलं महानुभाव पंथातील अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान म्हणजे डोमेग्राम होय। तर ती मदळसा की जिच्यावरती श्रीकर ठेवून आमच्या स्वामींनी साधांना महाराष्ट्राचं भविष्य कथन केलेलं आहे। सोंडी असेल ज्या ठिकाणी तत्कालीन समाजाचं सामाजिक स्थितीचं वर्णन दाकोच्या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। ती सोंडी आहे ज्या ठिकाणी पाठकाचा अत्यंत भाव आपल्याला दिसतो। भिंत आहे, ओटा आहे, ज्या ओट्यावर बसून पंडित माहीमभट्टांच्या भेटीचं तथा त्यांच्या बोध संक्रमणाची ती लीळा आपल्या विस्मरणात कधीच जाऊ शकत नाही। खिडकी आहे जी तांबूळ खिडकी आहे, जिला पाहताच आचार्य भाईदेव व्यासांचा विरह अनावर झाला। हे ते स्थान आहे की ज्या ठिकाणी महानुभाव पंथाचे पहिले आचार्य श्री नागदेव यांचा मृत्यू सर्वज्ञांनी चुकवलेला आहे। हे तेच स्थान आहे ज्या ठिकाणी अखंड ब्रह्मविद्येची गंगा प्रसवलेली आहे। या ठिकाणी असलेले तिन्ही मड आणि या वास्तूतून प्रगट होणाऱ्या सर्वज्ञ प्रभूंच्या एक एक लीळा म्हणजे एक एक रत्न आहे। स्थानाच्या ठिकाणी असलेल्या द्वैशक्ती, कृपा आणि माया या साधनवंतांना वरदान ठरलेले आहेत आणि म्हणून अशा या डोमेग्राम नगरीचं महत्त्व